कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न खरं तर पडतोय। याचं कारण म्हणजे पंचगंगा नदी घाटावरती जे काही अघोरी प्रकार सुरू आहेत, जे काही भूत काढण्याचे प्रकार सुरू आहेत, त्याच्यामुळेच कोल्हापूर हे पुरोगामी राहिले का असा खरं तर प्रश्न पडायला सुरुवात झालेली आहे। काल रात्री याच ठिकाणी एका महिलेच्या अंगावर जे भूत आहे ते उतरवण्याचा प्रयत्न आहे तो भोंदूबाबाच्या माध्यमातून केला जात होता आणि त्याचं सगळं साहित्य आहे ते याच पंचगंगा नदीच्या घाटावरती पडलेलं आहे। साधारण रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हे सगळं जो प्रकार आहे तो सुरू होता। आपल्यासोबत अनिसाच्या कार्यकर्ते आहेत। मला सांगा, हा जो प्रकार आहे हा प्रकार नेमका काय म्हणायचं? कोल्हापूरला खरं तर लाज आणणारी ही गोष्ट आहे। खरं तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कुठंच ठेवला गेलेला नाहीये। जिथं भोंदूबुवा बाबा हातचलाकी करून जे अघोरी प्रकार करत असतात त्यांना फक्त त्याच्यातून आर्थिक फायदा होतो आणि ज्या माणसाला खरोखरच औषधोपचाराची गरज आहे त्याला तो औषधोपचार मिळत नाही, त्याचा आजार तो असतो तो अजून बळवत जातो। काल आपण बघितलं असेल की तो जो मांत्रिक होता तो महिलेच्या अंगावरती काही उच्चारत होता, तिच्या अंगावर काही टाकत होता, अंगारे भंडारे लावत होता, लिंबू फिरवत होता आणि संपूर्ण कुटुंब अक्षरशः हताश होऊन ती घटना बघत होता। आणि त्या स्त्रीची मानसिक अवस्था ही होती की ती वेगवेगळे आवाज काढत होती, तिची शरीराची हालचाल बघितली होती तर ती वेगळीच होती। अशा अवस्थेत मला असं वाटतं की तिला खरं म्हणजे औषधोपचाराची गरज होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन त्या मांत्रिकाला पकडलं पाहिजे। आपण बघता की तुमच्या माध्यमातून वेळोवेळी हे अंधश्रद्धेचे प्रकार आपण उघडकीस आणत असता, पण त्यावेळेला तुमच्या समोर कुणीही मांत्रिक दिसत नाही। मला असं वाटतं की त्या मांत्रिकाला पकडून पहिल्यांदा त्याचं समुपदेशन करणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडूनच समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे की हे काय करत होते आणि असले कुठले मंत्र म्हणत होते की ही भूतखेतं पळून जाणारी आहेत। या हातामध्ये तुमच्या काय आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो? ही आता तुम्ही बघितलं की मी हे पाण्यातून काढलेलं आहे, तर मला असं वाटतं की हिचे डोळे बघितले तर थोडेसे भूताखेताचे प्रतिकात्मक डोळे कसे असतात तसे हिचे डोळे आहेत। मला असं वाटतं हे फक्त मुंडकच करून घेतलेलं आहे कुणाकडून तरी, हे छाटलेलं वगैरे काय नाही। घरात एखादी जर भाणामती होत असेल आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीवर संशय असेल किंवा बाहेरही कोणतरी करत असेल आणि त्याचा त्रास त्या कुटुंबाला होत असेल तर मांत्रिकाकडून ही प्रतिकात्मक मूर्ती आहे, हाडळ असेल, भूत पिशाच किंवा जी भाणामती करणारी व्यक्ती असेल तिचं हे प्रतिकात्मक एवढंसं छोटं हे पुतळा केलेला आहे आणि तो पाण्यामध्ये विसर्जन केलेला आहे। तर बघितलं की पंचगंगा घाटावरती कशा पद्धतीनं हे अघोरी प्रकार आहे ते सगळे सुरू होते। काल रात्री साधारण 11:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना ज्यावेळी या संदर्भातली माहिती मिळाली, जसे जशी पोलिसांची गाडी किंवा पोलिसांच्या गाडीचा आवाज आला तसेच इथून जी सगळी मंडळी आहेत ती याच दिशेने आहे ती पळून गेली। म्हणजे जो काही भोंदूबाबा आला होता भूत काढण्यासाठी तो देखील पळून गेला आणि ज्या कुटुंबातील या ठिकाणी आले होते नागरिक भूत काढून घेण्यासाठी ते देखील या ठिकाणाहून पळून गेले। म्हणजे पोलीस खरं तर या ठिकाणी आले होते, मात्र ज्या पोलिसांच्या गाडीचा आवाज येताच ही सगळी मंडळी आहे ती पसार झाली। मात्र अशा प्रकारचे अघोरी प्रकार हे पूर्णपणे या ठिकाणी थांबले पाहिजेत, याच्यासाठी प्रशासनानं काम करणं खूप गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।